तर मोदी 3.0 सरकारचं हे पहिले बजेट आता सादर होते आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या 8व्यांदा देशाचं बजेट मांडतील। तर बजेटमधून सर्वसामान्य आणि नोकरदार वर्गाला बऱ्याच अपेक्षा आहेत आणि म्हणून झी 24 तासच्या आजच्या या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा अपेक्षांचं बजेट असंच आहे। टॅक्स स्लॅबमध्ये या बदलासह आरोग्य, शिक्षण आणि इतर सार्वजनिक सुविधांच्या बाबतीमध्ये अपेक्षा आहेत। दरम्यान या बजेटमधून सर्वसामान्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे आणि सर्वसामान्य लोक आणि खास करून नोकरदार वर्गाला या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा आहे। आपल्याकडे नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य काही आपल्यासोबत आहेत। बऱ्याच अपेक्षा आहे। काय सर्वसामान्य नागरिक एक सर्वसामान्य म्हणून आपल्याला अपेक्षा आहे या संपूर्ण अर्थसंकल्पात? मुळात काय आहे की सर्वसामान्य नागरिक म्हणून मी एक टॅक्स पेयर आहेच। मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो, परंतु गेले कित्येक वर्ष झाले की जी बेसिक लिमिट आहे टॅक्स फ्रीची की किती अमाऊंट पर्यंत टॅक्स असायला पाहिजे, तर केंद्रीय अर्थमंत्री ती लिमिटच वाढवत नाहीये। मला असं वाटतं की आता जसं ज्याप्रमाणे महागाई वाढते आहे त्याप्रमाणे एक सर्वसामान्य काम करणाऱ्याची इन्कम वाढत नाही। तर आमचं निवेदन आहे की तुम्ही जो स्टँडर्ड डिडक्शन असतो तो आतापर्यंत फक्त 50,000 ठेवण्यात आलेला आहे। जर त्याची लिमिट वाढवली 50,000 ते 2.5 लाखापर्यंत घेऊन गेलं तर एक सर्वसामान्याचा खूप पैसा वाचेल मिडल क्लासचा, आणि तो अजून चांगल्याने खर्च करू शकेल आहे। आम्हाला जो पैसा येतो, जी सॅलरी येते त्याच्यात ऑलरेडी इन्कम टॅक्स कटतं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा खर्चाला जातो परत नवीन आम्हाला टॅक्स प्रोडक्टवर द्यावा लागतो। तर पैसा वाचणार कसा? तो वाचवण्याकरता स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे वाढवायला पाहिजे। दुसरं, परक्विजिट टॅक्स हा 0 करायला पाहिजे। जशी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेते, टॅक्स तर आयुष्यभर प्रायव्हेट कर्मचारी त्याच रेटने देऊन राहिला, त्याची काळजी घेणे सुद्धा सरकारचं कार्य आहे। ऍक्च्युअली टॅक्स स्लॅब वाढवायला पाहिजे। ती लिमिट आहे, जे बेसिक लिमिट आहे ते वाढवायला पाहिजे आणि त्यानंतर टॅक्स लेवल्समध्ये जे हायर लेवलवर जे 30% पर्यंत टॅक्स हो तो चेंज करायला पाहिजे। आपल्यासोबत नागपुरातील हे सगळे नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक होते। त्यांनी आपल्या अपेक्षा अर्थमंत्र्यांकडून व्यक्त केलेल्या आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।